एक महत्त्वाची बातमी अमरावतीहून। अमरावतीमध्ये सोमवारी पहाटे जिल्हास्तरीय रुग्णालयामध्ये नवजात शिशु कक्षाला आग लागली आणि या भीषण दुर्घटनेत 3 बालकांचा होरपळून मृत्यू झाला। यानंतर आता रुग्णालयातील व्हेंटिलेटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। याबाबतच नवीन आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे। 2022 मध्ये व्हेंटिलेटरला आग लागल्याची घटना घडली होती। तेव्हाच आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संबंधित शिलर कंपनीला त्यांच्या व्हेंटिलेटर्सना विरोध केलेला होता। सोमवारी झालेल्या जिल्हास्तरीय रुग्णालयातील व्हेंटिलेटर आग प्रकरणानं राज्यातील आरोग्य यंत्रणेतील खरेदी प्रक्रियेवर सवाल उपस्थित केलेत। शिलर कंपनीच्या व्हेंटिलेटरच्या गुणवत्तेवर सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे। शिलर कंपनीच्या व्हेंटिलेटरच्या वापराला डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी 2022 मध्ये तीव्र विरोध केलेला होता। रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटर्स बसवतानाही विरोध झालेला होता। त्यामुळे या प्रकरणाची आता उच्चस्तरीय चौकशी होणं गरजेचं आहे। या संदर्भात आता मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीकडून लेखी उत्तर मागवलेलं आहे। शिलर कंपनीचे व्हेंटिलेटर्स केवळ महाराष्ट्रामध्येच आरोग्य विभागाकडून बसवले जात असल्याची माहिती समोर आली आहे। अमरावतीच्या जिल्हास्तरीय रुग्णालयामध्ये 24 ऑगस्ट रोजी पहाटे 3:30 वाजता दरम्यान व्हेंटिलेटरचा स्फोट झाला आणि यामध्ये 3 बालकं दगावली। त्यानंतर आता चौकशीचा जो ससेमिरा आहे तो सुरू झालेला आहे। काल या ठिकाणी जर आपण बघितलं तर आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉक्टर सुनीता गोलाईत यांच्या अध्यक्षतेखाली एक 5 सदस्यीय समिती जी आहे या समिती या रुग्णालयात येऊन गेली। त्या समितीने संपूर्ण चौकशी केलेली आहे आणि त्यानंतर आज जर बघितलं तर आज सकाळी 10:30 ते 11च्या दरम्यान या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेली जी हाय पॉवर कमिटी आहे ज्याचे अध्यक्ष संजय काटकर जे आरोग्य विभागाचे आयुक्त आहेत यांच्या अध्यक्षतेखाली जवळपास 7 सदस्यांची समिती जी आहे त्या 7 सदस्यांची समिती जी आहे ती या रुग्णालयात येणार आहे आणि आज संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती चौकशी केली जाणार आहे। नेमकं आग लागण्याचं कारण काय, व्हेंटिलेटर कसं फुटलं, या ठिकाणी असणारी जी आरोग्य विद्युत यंत्रणा होती, ॲटोमॅटिक जे फॉगर सुरू व्हायला पाहिजे होते किंवा अलाराम वाजायला पाहिजे होता तो का वाजला नाही याची देखील चौकशी होणार आहे। तसंच 2022 मध्ये हेच व्हेंटिलेटर या शिलर कंपनीचे व्हेंटिलेटर जे आहे त्याचा स्फोट जो आहे तो जुन्या रुग्णालयात झाला होता। ते असतानाही आरोग्य कर्मचारी अधिकाऱ्यांनी शिलर कंपनीचे व्हेंटिलेटर जे आहे ते पुन्हा पुरवण्यात येऊ नये अशी मागणी केली असताना देखील पुन्हा नव्याने शिलर कंपनीचे व्हेंटिलेटर का पुरवण्यात आले याची देखील माहिती जी आहे ती माहिती ही समिती घेणार आहे। सोबतच गेल्या 7 दिवसापासूनच्या रुग्णालयाचे संपूर्ण फुटेज जे आहे ते CCTV फुटेज उपलब्ध करून द्यावी अशी देखील माहिती जी आहे ती या समितीने मागितलेली आहे। आज सकाळी ही समिती जी आहे या ठिकाणी येणार आहे। त्या समिती आल्यानंतर निश्चितच या समितीच्या माध्यमातून कुठली चौकशी होते, त्यानंतर या चौकशी केल्यानंतर नेमकं कुणावर कारवाई होते आणि कारवाई केल्यानंतर निश्चितच येणाऱ्या काळात जे शिलर कंपनीचे वादग्रस्त व्हेंटिलेटर आहे ते व्हेंटिलेटर खरेदी करणं थांबवेल का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर संजय शेंडे, न्यूज 18 मराठी, अमरावती। तर पालघर जिल्ह्यातील मासवण आश्रम शाळेमध्ये पहिलीत शिकणाऱ्या 7 वर्षाच्या श्रेयस आंबात या मुलाचा मृत्यू झाला। या प्रकरणी कर्तव्य पालनातील गंभीर निष्काळजीपणाबद्दल शाळेच्या अधीक्षकांना तात्काळ निलंबित करण्यात आले। तसंच विद्यार्थ्यांच्या मृत्यूबाबत सविस्तर चौकशी आणि जबाबदारी निश्चित करण्याकरता विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे। श्रेयसचा मृत्यू झाल्यानंतर 19 विद्यार्थ्यांना ताप, सर्दी आणि खोकल्याची लक्षणं आढळून आली। मासवणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं होतं। त्यांना FD अधिकाऱ्यांनी शाळेच्या स्वयंपाकघराला भेट दिली। विद्यार्थ्यांकरता अन्न शिजवताना वापरले जाणारे मसाले, हळद, मिरची पूड, तेलाचे डबे, इतर साहित्य जप्त करून पुढील तपासणीकरता पाठवलं गेलेलं आहे।